माझ्या आयुष्यात आईसाहेब एकच आहेत आणि त्या म्हणजे आमच्या ओरिजिनल आईसाहेब आणि त्यांचं स्थान मी काही कुणाला देऊ शकत नाही. माझं असं एक होतं की मी जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या, नाटकात वगैरे भाग घेतला तरच माझं अभ्यासात पण मन रमायचं. म्हणजे मी नुसता अभ्यास नाही करू शकायचे. सोशल मीडियाला जसे प्रेक्षक रिॲक्ट होतात, कमेंट्स करतात, तसे हे ॲक्टर मंडळी पण सगळे नजर ठेवून असतात बरं का बरेच, की काय तुमच्या साधारण कमेंट्स येतात, काय म्हणणं आहे लोकांचं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचं आवडतं कपल म्हणजेच अधिपती आणि अक्षरा. दहीहंडी स्पेशल आहे, खूप छान शूटिंग सुरू आहे. पण तुम्ही किती एन्जॉय करताय आणि काय सांगाल प्रेक्षकांना? आम्ही खूप एन्जॉय करतोय, खूप दमलो पण आहोत ॲक्च्युली. पण मजा येते. दहीहंडी फोडण्याचा अनुभव आला ह्या शूटिंगच्या निमित्ताने आम्हाला आणि खूप छान मजा येते. खरंच मजा आली आणि मी पहिल्यांदा आयुष्यात दहीहंडी फोडली ती ह्या आत्ताच्या या सीनच्या निमित्तानेच फोडली. पहिल्यांदा ते जे थर लावतात, आता तुम्ही बघाल एपिसोडमध्ये, ते पहिल्यांदाच मी ते चढून वर गेलो आणि हंडी फोडण्याचा वगैरे आत्ताच सीन आम्ही शूट केला. खूपच धमाल आली. यापूर्वी कधीच फक्त टीव्ही मध्ये बघितलं होतं, न्यूज चॅनल्स वरती वगैरे. स्वतः कधी ते केलेलं नव्हतं, तर ते ह्या निमित्तानं होऊन गेलं. दहीहंडी आहे, आपल्या गप्पा तर होतीलच, पण एक छोटासा टास्क आहे. मडका आहे, ते तुम्हाला पेंट करायचंय. बघूयात कोण छान किंवा काय युनिकनेस आहेत. सो रेडी आहात? ओके. सो हे काही कलर्स आहेत आणि ब्रश आहेत. फोन इकडे. शिवानी, अधिपतीने तर पहिल्यांदाच दहीहंडी फोडली किंवा ती पाहिली आहे प्रत्यक्षात, पण तुझं काय, म्हणजे तू लहानपणी कसे अनुभव आहेत? तू कधी फोडलीस का? तुला कधी राधा किंवा कृष्ण बनण्याचा योग आलाय का? गॅदरिंगमध्ये झालं आहे असं की राधाकृष्णाचा डान्स अगदी लहानपणीची आठवण आहे माझी. अभिनव विद्यालयात होते मी पुण्यात आणि तिकडे असं काहीतरी केल्याचं मला अगदी अंधूक आठवत आहे. पण ऑब्व्हियसली दहीहंडी फोडण्याचा अनुभव मला नव्हता आला नक्कीच. मग यावेळेस काय असणार आहे? कोण दहीहंडी फोडणार आहे? कारण मालिका म्हटल्यावर काही होऊ शकतं. सो अधिपती की अक्षरा, आणि काय असणार आहे तो ट्विस्ट, काय असणार आहे? आता तू तर दे ऋषी. मी पेंटिंग मध्ये मग्न झाली. अच्छा, ही पेंटिंग मध्ये मग्न झाली. दहीहंडी मीच फोडणार आहे आपल्या मालिकेत. पण हा, तिकडे काय असा ट्विस्ट होतो, काय अशी गंमत होते जेणेकरून आपली अक्षरा तिथे येते आणि तिथे ती आल्यानंतर काय प्रसंग घडतो आणि त्याच्यातून ती कसं सावरते सगळी सिच्युएशन, हे बघण्यासारखं मजेदार आहे. अगदीच. दहीहंडी तर आहेच, पण ना अजून एक ट्विस्ट आहे जो काही दिवसांपूर्वी झाला, ते म्हणजे चारुलता, तुझा जन्मदाती, तुझी आई मालिकेत आहे किंवा आणि तुझा भुवनेश्वरीशी जसा बॉन्ड आहे तसा त्यांच्याशी नाहीये. सो याबद्दल तू काय सांगशील? करेक्ट. तर चारुलता ही माझी खरी आई असते आणि ती सेम भुवनेश्वरी सारखीच दिसत असते. तर ती आता येते आमच्या घरामध्ये. सुरुवातीला अधिपतीला असं वाटतं की ती भुवनेश्वरीच आहे की काय, तो फसतो. पण काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय वगैरे तो म्हणतोय. नंतर त्याला कळतं की नाही, ही भुवनेश्वरी नाही आहे आणि ती चारुलता असते. ती म्हणते की मी तुझी खरी आई आहे आणि साधारण तिच्या बोलण्यातून असं येतं की तू मला आई म्हणून हाक मार, तू मला आता आईचं स्थान तुझ्या आयुष्यातलं दे. तर तो अधिपती नकार देतो. तो म्हणतो की नाही, ते काही होणार नाही. माझ्या आयुष्यात आईसाहेब एकच आहेत आणि त्या म्हणजे आमच्या ओरिजिनल आईसाहेब आणि त्यांचं स्थान मी काही कुणाला देऊ शकत नाही. अधिपती आणि अक्षरा दोघेही पेंटिंग करण्यात मग्न आहेत. पण अक्षरा, मागे ना आम्ही म्हणजे ऋषिकेशने दिवा पेंटिंग केलेला, सो आम्हाला त्याचं माहित आहे की दिवाळी. राईट. पण ती पेंट केली होती. हो, जी त्याने खूप छान पेंट केलेली. पण तुला पेंटिंगची आवड आहे का? आणि शाळेत असताना किंवा आताही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आवडतात का तुला? मज्जा यांचे पेंटिंग क्लासेस. हो, मला खूप आवडतात. माझ्या आईला ऍक्च्युली आर्ट्स आणि क्राफ्ट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि आई त्यामुळे चांगलं करतो. त्यामुळे ती बरंच काय करत असते. आईला मदत करण्याचं काम माझं असतं, पण ती सांगेल तेच करते मी. सो काय करते? फोटोज मी शेअर करेन.
ओके ओके. पण आता दोघेही पेंटिंग करताय, काय साधारणतः ठरवलंय का की कसं पेंट काय करायचं नाही किंवा बाबा, जसं घडत जाईल तसं पेंटिंग, असं काही ठरवलं नाही. पण मला मजा येते बाबा हे ब्रशनी रंगबिंग देत बसायला. अक्षरा तू काही ठरवलेस का ही स्पेसिफिक माझा डिझाईन? एक प्रयत्न चाललाय आता. तो हा, हा, प्रयत्न हा. फसणार आहे का काय होणार आहे तुम्हाला नाही, ते तुम्हीच ठरवा. पण आता ऋषिकेश, तुझ्या घरी छोटस बाळ सुद्धा आहे, सो तिला सुद्धा तू हे सगळं शिकवणार आहेस का? किंवा लहान मुलांचं सुरू होतं किंवा टीव्हीत बघूनही त्यांना कळतं की असं असतं, सो तिचे आता काय हट्ट आहेत? तिथे आता काही हट्ट तसे काही नाहीये. तिला आम्ही खेळणी एवढी आणलेत, पण ती आपलं काहीतरी ताट घे, वाटी, चमचा घे, ते बडवत बस वगैरे. तिला त्याच्यातच मजा येते. जे आपल्या हातात असतं ते तिला हवं असतं. जाम धमाल चालू आहे आता. बोलायला लागली, बडबड करायला लागली. जाम माझा घरी वेळ कसा जातो माझं मला कळत नाही. खूप मजा येते मला. तर तिला पण आता हे सुरू होईल सगळं पेंटिंग शिकवायचं. तू शाळेत असताना असं काही पार्टिसिपेट वगैरे केलेस का आणि कधी बक्षिसं मिळाली आहेत का? मला बक्षीस नाही मिळालं, पण पार्टिसिपेट केलं ना, चित्रकला स्पर्धा वगैरे. सो अधिपतीचा सीन सुरू आहे, त्यामुळे त्याला जावं लागलं. पण अक्षरा आपल्यासोबत आहे आणि ती खूप छान पेंटिंग करते, तुम्ही पाहू शकता. वारली पेंटिंगचा ना एक वेगळाच चाहता वर्ग असतो किंवा ते एक वेगळं ट्रेंडिंग आहे. सो तू हे कुठून शिकलीस किंवा तुला याची आवड आहे का? मला पर्सनली मला पेंटिंग करायला खूप आवडतं. म्हणजे मला कलरिंग आवडतं. चित्रकलेतला तो माझा सगळ्यात आवडता विषय आहे म्हणजे खरं तर. आणि माझी आई, मी म्हटलं तसं, तिला आर्ट्स आणि क्राफ्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. ती खूप छान ती पेंटिंग करते किंवा काचा वापरून तिला पेंटिंग करण्याची तिच्याकडे खूप चांगली कला आहे. तर त्यामुळे तिला मी मदत करत असते आणि ती बरंच तिने त्याचे वर्कशॉप्स पण केलेले आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी तिला मदत करता करता जेवढं शिकली आहे तेवढं शिकली आहे. अगदीच, म्हणजे अभिनयापलीकडेही अक्षराकडे खूप सारा टॅलेंट आहे. मला आवडतं पेंटिंग करायला. म्हणजे चांगलं जमतं की नाही मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की तो एक मेडिटेशनचाच भाग आहे आणि छान वाटतं त्याने. अगदीच, पण हे पण खूप छान आहे. अक्षरा म्हणालेली की तिला फार येत नाही, पण ती जे करते त्यावरून ती खूप इंटरेस्टिंग वाटते. हा एक मेडिटेशनचा भाग असल्यामुळे आणि मी खूप दिवसांनी करते. पण अदरवाईज मला असं सुट्टी असली की दिवसेंदिवस असं पेंट करत बसायला मला खूप आवडतं. दिवाळीला असं काही असतं तेव्हा काही पेंटिंग वगैरे करतेस का तू? हो, दिवाळीमध्ये ना मी आणि माझी आई आम्ही पणत्या ज्या असतात ना त्या आम्ही एकत्र पेंट करतो. आणि कोस्टर्स जे असतात ते पण आईला बनवायला खूप आवडतात. सो तिच्या मार्गदर्शनाखाली मी थोडं करत असते. आणि अधिपती आलेला आहे. अक्षरा खूप छान करते. ती म्हणालेली की तिला नाही जमत, पण जसं ती करते ते बघून वाटत नाही. तर तुला टफ कॉम्पिटिशन आहे. अरे भारी करते खरंच ती. आणि तिच्या आईचे पण काही पेंटिंग्स वगैरे तिने आम्हाला मागे दाखवले ना, ते तिची आई पण खूप सुंदर ते करते क्राफ्ट सगळं. आणि ते काय ते काचेचे तुकडे जोडून बिडून पण ते खूप सुंदर काय काय करतात. राईट. तिने ठरवले की असं वारली पेंटिंग मध्ये काहीतरी करायचं. हां, आणि तू आय गेस कलरिंग थ्रू. आपलं मला काय जमेल तशी पेंटिंग. असं काही नाही याला नाव, काय तुम्ही द्याल ते नाव. पण अधिपती, दहीहंडी जरी तू फोडणार असलं तरी जेवढी आम्ही ही मालिका बघतो तेवढं आम्हाला माहिती आहे की साधं सोपं काही नसणार आहे, काहीतरी ट्विस्ट येईलच. तर त्या ट्विस्ट बद्दल तू काय सांगशील? ट्विस्ट तर नक्कीच येणार आहे. आता मी ते काय सगळं सांगू शकत नाही, पण मी चला एवढं सांगू शकतो की ते अधिपतीच्या जीवावर बेततं मात्र. आणि अक्षरा तिथे असल्यामुळे त्याचा जीव वाचतो. सो ही दहीहंडी साधी सोपी नसणार असं म्हणायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा अक्षरा अधिपतीचा जीव वाचवणार आहे. हो, करेक्ट. खरं तर एरवी अधिपती अक्षराचा जीव वाचवतो. पण यावेळी थोडंसं उलटं घडणार आहे. जसं मगाशी अक्षरा म्हणाली की शाळेत असताना तुला राधा होण्याचा झाली होतीस ना, तू राधा शाळेत असताना. तसं मी पाणी कृष्ण झालो माझं दोन्ही होतो घेतलं का पाणी? व्हेरी गुड. शाळेच्या गॅदरिंग मध्ये. मी आपल्या गणपती उत्सव मध्ये कॉलनीतल्या हां. मी झालो होतो कृष्ण एकदा, एक वर्षी. माझ्याकडे फोटो पण आहे.
तो तू शेअर कर सोशल तो मीडियावर. जर मिळाला तर मी नक्की शेअर करेन. आहे म्हणजे माझ्याकडे तो अल्बम मध्ये हार्ड कॉपी आहे जुन्या फोटोची. हा तू कमाल मला म्हणालीस का तुझ्या स्वतःच्या पेंटिंगला म्हणालीस का? अच्छा अच्छा. तू यापूर्वी कधीही दहीहंडी म्हणजे पाहिलीच नाहीयेस तर यामागे म्हणजे कधी योग कधी नाही योग आला आला की- नाही. मुद्दाम असं काही नाही का पण कधी योगच आला नाही असा काही जाऊन बघण्याचा वगैरे दहीहंडी. पण ह्या निमित्तानं ते झालं. या मालिकेच्या निमित्तानं मजा आली. तू म्हणालास की तू शाळेत असताना कृष्णा बनलेलास पण साधारणतः जेव्हा तू लहान होतास तेव्हा शाळेत कसा होतास? शांत होतास की एक्स्ट्रोवर्ट होतास की मस्तीखोर होतास? मी काय मस्तीखोर होतो अर्थात होतो. आणि काय एक्स्ट्रोवर्ट नव्हतो पण मी फारसा. पण आणि सुरुवातीच्या काही इयत्ता होतो अभ्यासात पण अग्रेसर. पण नंतर मला काय अभ्यासात फार काही मन लागेना. करायचो मी काय नापास झालो नाही कधी पण मला काही मजा यायची नाही फार. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मजा यायची. रंगकाम करा, नाटक बसवा वगैरे वगैरे. म्हणजे अभिनयाची आवड शाळेपासूनच आहे. होती तेव्हापासूनच होती. आणि शिवानी तर रंगभूमीपासून ती तर खूप सिनियर. सांग शिवानी. मला शाळेत असताना अभिनवला होते तेव्हा वेगवेगळ्या कथाकथन वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायला आवडायचा. अभिनय केलास पण माझ्या ह्याचं असं होतं की शूटिंग नाही करायचं म्हणजे शिक्षण पूर्ण करायचं. कारण माझं असं एक होतं की मी जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या नाटकात वगैरे भाग घेतला तरच माझं अभ्यासात पण मन रमायचं. म्हणजे मी नुसता अभ्यास नाही करू शकायचे. आणि मी अभ्यासात पण हुशार होते. मला 10वीला पण 94 मिळाले होते. पण मला असं होतं की जर समजा मी नाही केलं नाटकात, मी जर भाग नाही घेतला तर मग मी खूप खाली यायचे मार्कांमध्ये पण. त्यामुळे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा नेहमीच भाग होता आणि आईने मला पुश केलं त्यासाठी. नंतर खरं तर मला मेडिकलला जायचं होतं कारण मला आवडायचं सायन्सेस. मला खूप आवडायचं. मॅथ्सशी 36चा आकडा होता पण मला सायन्स खूप आवडायचं आणि मला मेडिकललाच जायचं होतं. पण मग मला माझ्या आईने सांगितलं की तुला हे सगळं कम्प्लिटली बंद करायला लागेल. मेडिकलची 8 वर्ष म्हणजे पूर्णपणे बंद करायला लागेल. तर तुला हे चालणार आहे का? हे तू सोडू शकतेस का? आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही, मग आपण हे असं काहीतरी आहे की जे आपण नाही सोडू शकत किंवा आपण नेहमी केलं पाहिजे. पण तेव्हाही मला भाषा पण आवडायच्या. मला जर्मन होतं तर मला त्यात पण इंटरेस्ट होता. तर मी फर्ग्युसनला गेले तेव्हा माझा भाषा विषय होता. माझं ग्रॅज्युएशन इंग्लिश लिटरेचरमधून झालं आहे. आणि तेव्हाही मी ठरवलं नव्हतं की करिअर करायचं. मी कधीच ॲक्च्युली ठरवलं नाही की करिअर करायचं होतं यामध्ये. पण 12वीत असताना मला अचानक मी एक ऑडिशन दिली आणि त्या ऑडिशनचं सिरियलसाठी माझं सिलेक्शन झालं आणि मग ते आपोआप होत गेलं. तेव्हा मी अजिबात ठरवलं नव्हतं की. आणि ना मध्यंतरी तुझी लहानपणीची एक रील खूप व्हायरल होत होती. बघितलंच केवढी सिनियरिटी. मी तर आल्याला पहिले नमस्कार करून घेतो हिला मग कामाला सुरुवात. हो, ती रील कशी काय व्हायरल झाली आय डोंट नो. पण ती मध्ये एक उपनिषद गंगा नावाची एक सिरियल केली होती मी दूरदर्शनला आणि त्यामध्ये लीलावती भास्कराचार्याचा एपिसोड होता. एपिसोडिक होती ती. तर त्यात मी लीलावती होते आणि ती खूप आधीची. ती कशी आत्ता व्हायरल झाली आहे. मला माहित होतं की अधिपतीला पेंटिंग्स करायला आवडतात कारण मी दिवाळीमध्ये ऑलरेडी एक सेगमेंट केलेला त्याच्यासोबत. करेक्ट. पणती रंगवण्याचा आय थिंक माझी सर मी इथेच थांबवते. का ग अर्धच रंगवलं बस मला आता. तुम्ही पाहू शकता शिवानीने खूप छान असं पेंट केलंय. सिम्पल आहे पण खूप छान आहे. वारली पेंटिंग आहे. नाईस. खरंच चांगलं केलं. अगदीच. पण आम्ही एन्जॉय करतोय दोघांसोबत पण हा वेळ कारण ते दोघे खूप छान पेंटिंग करतात. नाही मी स्वतः एन्जॉय करतोय पेंटिंग करायला. घरी कधी असं करतोस? अगं माझी खूप इच्छा असते घरी करायची. तुला सांगतो मी हे सगळं रंगाचं साहित्य वगैरे आणून ठेवलेलं बरं का घरी आणि ते करायला वेळच मिळत नाही. अगं आपली ती पणती रंगवली होती आपण दिवाळीत त्याच्यानंतर कट्टू आता मी हे रंगवतोय. सो बहुतेक हे
तुमच्यामुळेच होत राहणार माझ्या आयुष्यात असं वाटतंय. पण नाही, तू इतकाच बिझी राहा, कारण आम्हाला हवंय तू टीव्हीवर दिसावंस आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करावं. नाही थँक्यू. पण आणि खरं तर तुम्हाला पण खरंच मनापासून थँक्यू मी नेहमीच म्हणतो, कारण हे तुम्ही जे सेगमेंट्स करता ना त्याच्यामुळं ॲक्टरची दुसरी बाजू पण लोकांना कळते, किंवा बिहाइंड काय म्हणतात त्याला, बिहाइंड द सीन्स वगैरे जी काही मजा असते, धमाल असते ती लोकांना कळते. ते तुम्ही नेटाने करता तुम्ही मंडळी. किती वाट बघायला लागली आणि काही झालं तरी. आता कुठला रंग देऊया सांग, शेवटचं आपलं एक राहिलाय ब्लॉक, कुठला राहिलाय रंग द्यायचा? केशरी देऊया का? नको केशरी नको, साईडला रेडच आहे. हा देऊया का? हा ग्लिटर आहे. ग्लिटर आहे ना, पण बाकी सगळे नॉर्मल आणि एकच ग्लिटर तो बरा दिसतो. यामध्ये काही रंग हा, आहेत, थांब. पिंक किंवा गुलाबी ग्रीन, नको. हा देऊया का? येलो केलं झाला ना. ह्याला जाणारा साधारण इकडे साईडलाच आहे कलर, सो आपण हा देऊया. ओके, तू म्हणशील तसं. यामध्ये पण आहेत अधिपती F तुला पाहिजे. हा नाही ठीक आहे, हे जरा बरं पडतं पटपट घ्यायला. अधिपतीची कला आपल्याला पाहायला मिळते. एकाला असं काही नाही, मजा आपला टाइमपास. पण अधिपती या मालिकेत ना सतत काही ना काही घडत असतं, अपडेट्स असतात, किंवा मागे थायलंडची ट्रिप झाली, आता चारुलता यांची एंट्री असो, सो असं काही ना काही घडत असतं आणि तुम्ही प्रेक्षकांना गुंतवून ठेवता किंवा छान त्यांचं मनोरंजन होतं. पण मग या सगळ्या दरम्यान तुम्हा कलाकारांमध्ये काही जे काही प्रेक्षकांचा रिस्पॉन्स होतो त्यावर वेगळं डिस्कशन होतं का? डिस्कशन असं नाही, पण कधी कधी होतं की बाबा आता आता जसा थायलंडचा तो कवना पॅरेचा प्रोमो आउट झाला होता, प्रोमो आउट होतो काहीतरी नवीन मोठ्या इंटरेस्टिंग सिक्वेन्सचा, त्याच्यावर ऑडियन्सची कशी रिॲक्शन आहे बाबा वगैरे अशी चर्चा होते ना कधी कधी. कारण सोशल मीडियाला जसे प्रेक्षक रिॲक्ट होतात, कमेंट्स करतात, तसे हे ॲक्टर मंडळी पण सगळे नजर ठेवून असतात बरं का बरेच, की काय तुमच्या साधारण कमेंट्स येतात, काय म्हणणं आहे लोकांचं वगैरे. आणि आता ते सोपं झालं सोशल मीडियामुळे, मेसेजेस वगैरे पण थेट करतात लोक ॲक्टर्सना, की जरा बरं काम कर वगैरे जे काय असेल, किंवा चांगलं कॉम्प्लिमेंट पण असतं असं. आतापर्यंत 1.5 वर्ष झाले असतील साधारणतः मालिकेला, आणि तितकं छान सगळं सुरू आहे. सो या दरम्यान तुला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या असतील, पण त्यातली एक अशी आहे का जी कायम तुझ्या सोबत राहणार आहे, जी तू विसरू नाही शकणार आहेस? काय प्रतिक्रिया? अशी तरी काय नाही, अशी काही नाही आहे. हां, ते मी मागे एकदा बोललो होतो ना, आपल्याच इंटरव्ह्यूला बोललो होतो काय, अगं एक भारताबाहेरचं एक कपल आहे, कुठला देश वगैरे ते मी विसरलो, सॉरी, पण ते काका होते आणि त्यांची जी मिसेस होती ना, त्यांचं ऑपरेशन होणार होतं डोळ्याचं असं काहीतरी, तर ते, आणि त्याच्यानंतर त्यांची दृष्टी परत येईल की नाही गॅरंटी नव्हती, का दृष्टी जाणार होती असं काहीतरी, का कमी होणार. तर ते ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मालिकेचे सगळे एपिसोड्स बघून काढले आणि मग ऑपरेशनला त्या गेल्या, आणि त्या ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे सगळे एपिसोड्स त्या फक्त ऐकत होत्या, पण त्यांनी ती आपली मालिका फॉलो केली होती. असा मला काही महिन्यांपूर्वी त्या काकांचा इंस्टाग्रामला मेसेज आला होता. तो मेसेज मी आमच्या अख्ख्या युनिटला वाचून दाखवला पण होता, आणि मला वाटतं मी आपल्याच इंटरव्ह्यूमध्ये हा किस्सा सांगितला होता का कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये सांगितला होता. सो तो किस्सा ते वाचून आम्ही खूप भारावून गेलो होतो सगळे, आणि खूप छान वाटलं होतं. किती इन्व्हॉल्व्ह होऊन रसिक प्रेक्षक बघत राहतात आणि किती मनापासून आपल्यावर प्रेम करत राहतात, ह्याचं हे उदाहरण. आणि आय गेस ही फक्त कलाकार मंडळींसाठी नाही तर पूर्ण युनिटसाठी, टीमसाठी अर्थात कॉम्प्लिमेंट आहे. हो, आम्ही दिसतो आम्ही ग, पण अख्खं युनिट राबत असतो, ऑफकोर्स अख्खं युनिट राबत असतं. लेखक दिग्दर्शक तर आहेतच, पण अगदी आमच्या स्पॉट दादांपासून लाईटवाले म्हणा, मेकअपवाले, हेअरवाले, सगळे दिवस रात्र राबत असतात. आणि आम्हाला तरी मध्ये मध्ये थोडी रेस्ट मिळू शकते ॲक्टर्सना, पण हे लाईटसाठी वगैरे जे लोक काम करतात ना, ते फिजिकली एवढं एक्झॉस्ट होत असतात, त्यांना बिलकुल काही रेस्ट प्रकार नसतो ग. आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी आम्हाला फार तर एक अर्धा पाऊण तास, 1-1.5 तास उशिराचं कॉल टाईम मिळू शकतं नेक्स्ट डे, पण त्यांना मात्र लवकर यायला लागतं. असं सगळं आहे. सो तू म्हणालीस ते करेक्ट आहे, अख्खं युनिट राबत असतं आणि ते युनिटचं अख्खं क्रेडिट असतं. तर हां, मी काय म्हणत होतो,
की दिवसभराच्या एवढ्या एकटिक शूटिंगच्या शेड्यूल मधून हे जरा असं विरंगळा मी मिळाला तेच की- म्हटलं की मेडिटेशन सारखं वाटतं आणि ऍक्च्युली Correct. बरेच दिवस झाले मी पेंट केलं नव्हतं, या निमित्ताने मी काहीतरी, तर ते चांगलं झालं का वाईट मला माहित नाही, पण बऱ्याच दिवसांनी रंग हातात घेतले त्यामुळे रंगवण्याची इच्छा इथे पूर्ण होते. छान वाटलं. अगदीच. कसं तरी थोबाड रंगवण्यापेक्षा हे बरं. पण आता ना दहीहंडी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी पण येते आणि आपल्याकडे उपवास वगैरे करतात काही लोक आणि त्यानिमित्त मग खूप सारे फराळाचे पदार्थ देखील बनतात. तर तुमच्या घरी ते बनतात का आणि तुला आवडतात का हे खायला? आता सॅड गोष्ट ही आहे की जर ते घरी बनत असतील तर आमचं घर पुण्यात आहे आणि मी मुंबईत शूट करते, त्यामुळे मला ना ते खायला मिळणार आहेत ना एन्जॉय करायला मिळणार आहे. पण अधिपती तुझ्या घरी तर आई आहे, म्हणजे मुंबईलाच तुम्ही राहता, सो तुझ्या काही तू सांगतोस का की हा पदार्थ तुला हवा आहे किंवा उपवासाचा डब्याला येतं का? हो. उपवास करतोच कधी उपवास मी करत नाही, पण ते उपवासाचे सगळे पदार्थ खूप टेम्पटिंग वाटतात मला, पण ते डाएटमुळे मी खात नाही अंकिता. पण कधी कधी खूपच क्रेविंग झालं तर खातो ना. साबुदाण्याची खिचडी कालच ना ग ह्यांनी आणली होती, आमच्या चंदू सरांनी साबुदाण्याची अप्रतिम खिचडी त्यांच्या आईने बनवलेली आणली होती, ती मी मस्त दह्याबरोबर खाल्ली. 2 घासच खाल्ली, फार नाही. असं सगळं होतं बघ, जे आपल्याला आवडतं ते खरं तर शरीरासाठी बरं नसतं. छान आहे पण ते. सांग संकिता, तुला तरी आवडलं? अक्षराला आवडले का? मला खरंच आवडलं. मी मगाशीच म्हटलं की त्यांनी दिलेल्या वेळाचा पूर्ण वापर करून त्यांनी छान कलरफुल केलं आणि ते तो घरी घेऊन जाऊ शकतो, इतकं छान केलंय. त्यात काहीतरी छान फुलं ठेवू शकतो तो, किंवा एक नुसतं एक शोपीस म्हणून ठेवू शकतो. रुहीला खेळायला, रुही ह्याच्यावर काही पेंट करू शकते. दुसऱ्या मिनिटाला फोड नाही कदाचित फोडणार, तशी शाणी, तिला जर सांगितलं की कळतं. कालच तिने काचेचा एक डबा फोडलाय पण माझा. थँक्यू. Ankita, thank you once again for this wonderful task. Yeah, डन. वा, done. खरंच जेन्युइनली खरंच छान. खूप कौतुक केलंय तिने, खूपच. Thanks, 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 thanks. तिचं पण मी आता थांबा नीट बघतो आणि कौतुक करतो किंवा नाही करणार. छान आहे. 10 पैकी जर गुण द्यायचे असतील छान आहे, छान आहे. फक्त अजून वेळ होता आता मी करत असताना, तिने अजून हे भरलं असतं तर अजून छान दिसलं असतं. वारली पेंटिंग छान आहे. दहीहंडी येते, सो जाता जाता प्रेक्षकांना शुभेच्छा द्या आणि मालिकेत काय घडणारच आहे, पण त्याबद्दल सांगू शकतात? मालिकेत खूप काही घडणार आहे. दहीहंडीच्या निमित्ताने एक जीवावर बेतणारा प्रसंग येणार आहे आणि त्यातून सुटका करणारे आम्ही एकमेकांची. आणि आता एक कुटुंबात नवीन सदस्य आहे, चारुलता म्हणजे अधिपतीची खरी आई, आणि अजून त्यांचं नातं तसं जुळलेलं नाही आहे, अधिपतीने ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. तर या दहीहंडीच्या निमित्ताने असं म्हणतात की सणात माणसं एकत्र येतात, तर तसं काही घडेल का, असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. आणि आमचा एपिसोड नक्की बघा आणि तुम्हाला उत्तरं मिळतील. इट्स मज्जाच्या आणि तुला शिकवीन चांगलाच धडाच्या सगळ्या प्रेक्षकांना दहीहंडीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्की बघत राहा आमची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा, रात्री 8 वाजता झी मराठीवर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.